हॅलो गाईज, आज आपण शिकणार आहोत टेन्स. एकदम सिंपल आणि सरळ आणि सोप्या भाषेत तुम्हाला मी शिकवणार आहे टेन्स. तुम्हाला जगातील कोणतंही वाक्य आता आलं समोर तर तुम्हाला त्याचं टेन्स ओळखता येईल. तर बघा, टेन्सचे किती प्रकार असतात. बेसिकली टेन्सचे 3 प्रकार असतात: पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स. तर बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण शाळेत असताना लुलू बाळ असताना शिकलेलो आहोत की टेन्सचे किती प्रकार आहेत. 3: पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. पण ह्या प्रत्येक 3 प्रकाराला अजून 4 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. मग ते 4 भाग काय आहेत? इनडिफायनाइट टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्टला ह्या 4 भागात डिवाइड केलेला आहे. प्रेझेंटला या 4 भागात डिवाइड केलेला आहे. फ्युचरला सुद्धा या 4 भागात डिवाइड केलेला आहे. म्हणजे काय? 4 4 4 म्हणजे टोटल 12 टेन्स आहेत. तर बघा, हे तुम्हाला हे जे दिसतंय, हे जर मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करून सांगितलं तर ह्याच्यानंतर कोणतंही सेंटेन्स तुमच्या समोर आलं तर तुम्हाला सांगता येईल की तो कोणत्या टाईपचा सेंटेन्स आहे. तर बघा, प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स मध्ये कोणत्या टाईपचा वर्ब यूज करतोय आपण? सगळा खेळ वर्बचा आहे. सगळा खेळ हा वर्बचाच आहे. फक्त वर्ब वरून कळणार आहे तुम्हाला की कोणत्या टाईपचा टेन्स असणार आहे. तर बघा, प्रेझेंट टेन्स मध्ये कोणता वर्ब यूज केला जातोय? वी वन. पण जर सब्जेक्ट माझा सिंग्युलर असेल तर मग वर्बला यस किंवा यस लागलेला असतोय. पास्ट टेन्स. पास्ट टेन्स मध्ये सेकंड फॉर्म यूज केला जातोय. फ्युचर टेन्स मध्ये विल, शाल नंतर ना वर्बचा फर्स्ट फॉर्म असतो. ओके गाईज, तर बघा पुढं हे झालं प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर मध्ये मी कोणत्या टाईपचं वर्ब यूज करणार. आता हे जे 4 आहेत, प्रेझेंटचे 4, पास्टचे 4, फ्युचरचे 4, त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचे वर्ब्स यूज केले जातात ते आता आपण बघूया. आता इनडिफायनाइट टेन्स. इनडिफायनाइट टेन्स मध्ये मी इथं 0 लिहिले. म्हणजे याचा अर्थ असा आहे का त्याच्यामध्ये वर्बच नसतो? तर नाही. ह्याच्यामधला कोणताही वर्ब असेल तर त्यानुसार इनडिफायनाइट. जर वर्बचा फर्स्ट फॉर्म असेल तर तो प्रेझेंट इनडिफायनाइट होणार. जर सेकंड असेल तर पास्ट इनडिफायनाइट होणार. विल, शाल प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म असेल तर तो फ्युचर इनडिफायनाइट होणार. मग त्याचं काही वेगळं असं काही नाही आहे, त्याच्यामुळे मी तिथं 0 लिहिलेलं आहे. कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स मध्ये कोणत्या टाईपचा वर्ब असतोय? आयएनजी. वर्बला आयएनजी लावलेला वर्ब असतोय, तो म्हणजे कंटिन्युअस टेन्स असतोय. पुढे जाऊया, तो म्हणजे परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स मध्ये काय असतंय? परफेक्ट टेन्स मध्ये वर्बचा थर्ड फॉर्म असतो आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये वर्बचा थर्ड फॉर्म पण असतो आणि वर्बचा आयएनजी फॉर्म पण असतोय. हे सगळं तुम्हाला समजलं की बाबा कोणत्या टाईपच्या सेंटेन्स मध्ये, कोणत्या टाईपच्या टेन्स मध्ये कोणत्या टाईपचा वर्ब यूज केला जातो. आता बघा, हे जे टेन्स आहेत ते फक्त 4च आहेत का? तर नाही. प्रत्येक टेन्स 2 भागात डिवाइड केले जातात. एक म्हणजे व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. प्रत्येक टेन्स हा 2 टाईप मध्ये डिवाइड असतोय, एक ऍक्टिव्ह आणि एक पॅसिव्ह. मग ते ऍक्टिव्ह काय आणि पॅसिव्ह काय कसं ओळखायचं? ऍक्टिव्ह मी लिहिलेला ऍक्टिव्हला 0. ऍक्टिव्हला 0 म्हणजे काय? इनडिफायनाइट सारखंच. हे असेल तर ऍक्टिव्ह, म्हणजे काही वेगळं नसेल, नॉर्मल टेन्स असेल तर तो ऍक्टिव्ह असतोय. पण जर वाक्यामध्ये वर्बचा थर्ड फॉर्म आला तर तो असतोय पॅसिव्ह. बघा, व्यवस्थित नीट लक्ष द्या, तुम्हाला लगेच कळून जाईल ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कसं ओळखायचं आहे. तर बघा, वाक्यामध्ये काही नाही, नॉर्मल टेन्स आहे तर आपण त्याला काय म्हणायचं? ऍक्टिव्ह व्हॉइस. पण जर वर्बचा थर्ड फॉर्म असेल तर पॅसिव्ह. तर तुम्ही म्हणाल की परफेक्ट टेन्स मध्ये पण वर्बचा थर्ड फॉर्मच आहे की, आणि पॅसिव्ह मध्ये पण वर्बचा थर्ड फॉर्म आहे, तर आम्ही कसं ओळखू? तर बघा, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय असतं? बीचा फॉर्म आणि मग वर्बचा थर्ड फॉर्म असतो. आणि जो आपला परफेक्ट टेन्स असतो त्याच्यामध्ये हॅज, हॅव, हॅड नंतर ना वर्बचा थर्ड फॉर्म असतो. हा बेसिक नॉर्मल छोटासा डिफरन्स आहे. ह्याच्यावरनं तुम्हाला कळून जाईल की वाक्य कोणत्या टाईपचं आहे, परफेक्ट टाईपचं आहे की पॅसिव्हचा आहे. बीचा फॉर्म आणि त्याच्यानंतर ना V3 आलं. बीचे फॉर्म काय काय आहेत? इज, एम, आर, वॉज, वेअर. हे जे बीचे टाईप्स आहेत त्याच्यानंतर वर्ब आहे, त्याच्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म आला तर म्हणायचं पॅसिव्ह, आणि हॅज, हॅव, हॅड नंतर आला तर म्हणायचं परफेक्ट टेन्स. तर बघा, तुम्हाला कळालं असेल पॅसिव्ह कसं ओळखायचं आणि परफेक्ट टेन्स कसं ओळखायचं, यांच्यातला काय स्मॉल डिफरन्स आहे. V3 असल्यामुळे त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे तुम्हाला कळालं असेल. आता ह्यांच्या सगळ्यांसोबत कधी आपण बीच्या रूपाने हॅवचे रूप यूज करतोय. मग हॅवचा कोणता टाईप कोणत्या टेन्स मध्ये यूज करायचा आहे आणि बीचा कोणता टाईप कोणत्या टेन्स मध्ये यूज करायचा आहे हे माहित असलं पाहिजे. म्हणजेच V1, V2, V3, V4 ह्याच्यामध्ये कुठे येतात ते आपल्याला माहित असलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण बघूया बीची रूप जी आहे ती कोणत्या टाईप मध्ये येतात. तर बघा, बी काय? हा फर्स्ट म्हणजे बी हा बेस फॉर्म आहे. ओके, बी काय आहे? बेस फॉर्म आहे. बी सोबत जर V1 म्हटलं
तर काय येतंय, इज येऊ शकतंय, एम येऊ शकतंय, आर येऊ शकते. ओके. आता सेकंड बी चा V2 काय असतोय, एकतर वॉज असतोय नाहीतर वेअर असतोय. त्याच्यानंतर तिसरं V3 काय असतोय, बी चा बीन असतोय आणि V4 काय असतोय, बीइंग असतोय. गॉट इट. हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. बी चा फर्स्ट फॉर्म V1 इज एम आर असू शकतो, बी चा V2 वॉज वेअर आणि बी चा V3 बीन असतोय आणि V4 म्हणजेच VING V1 प्लस ING चा जो फॉर्म असतोय तो असतोय V4. तो झाला बी. हे समजलं, बीचं समजलं. तसंच हॅवचं बघून घेऊया. हॅव काय, बेस फॉर्म. फर्स्ट फॉर्म काय हॅवचा, हॅवच. सेकंड फॉर्म हॅड, थर्ड फॉर्म हॅड, फोर्थ फॉर्म म्हणजेच ING वाला फॉर्म हॅविंग आणि फिफ्थ फॉर्म म्हणजे सिंग्युलर मध्ये जे यूज करतोय तो असतो हॅज. समजलं. हॅव, हॅव काय बेस फॉर्म आहे. हॅवचा फर्स्ट फॉर्म काय तो हॅव, हॅवचा सेकंड फॉर्म काय तो हॅड, हॅवचा थर्ड फॉर्म काय तो हॅड. लक्षात ठेवा V2 पण हॅड असतोय, V3 पण हॅड असतोय. चौथा फॉर्म हॅविंग, ING वाला फॉर्म हॅविंग आणि फिफ्थ फॉर्म हॅज. फिफ्थ फॉर्मला आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म पण म्हणू शकतो. म्हणजे काय असतंय, काही शिक्षक कसं शिकवतात, वर्बचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म. मग ते ज्यावेळेस वर्बचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म शिकवतात त्यावेळेस हा जो फिफ्थ फॉर्म आहे तोच तरी V1 मध्ये ठेवलेला असतोय. म्हणजेच काय, सिंग्युलर असले की हॅज यूज करायचा, तो पण V1च आहे असं कन्सिडर करा. कन्फ्युजन करून घेऊ नका की V5 आहे आणि V1 आहे, असं काय नाहीये. एकच आहे, फक्त सिंग्युलर आहे आणि हा प्लुरल सब्जेक्ट सोबत यूज केला जातो. चला, तर तुम्हाला बी ची रूपं, हॅव ची रूपं समजली, सगळे टेन्सेस पण समजलीत. आणि तुम्हाला एक बेसिक आयडिया देतो की बघा, हे जे विल आणि शाल आहे ह्यांच्या नंतरनं विल आणि शाल, विल आणि शाल नंतरनं नेहमी, नेहमी म्हणजे नेहमी काय आहे, हे मॉडल ऑक्झिलरी वर्बचा बेस फॉर्मच यूज केला जातो. आता ज्यावेळेस कंटिन्युअस टेन्स करणार त्यावेळेस बी असतोय, ज्यावेळेस आपण परफेक्ट टेन्स यूज करतोय त्यावेळेस हॅव. सब्जेक्ट मॅटर करत नाही, सिंग्युलर आहे, प्लुरल आहे, नाही मॅटर करत. तिथं हॅज कधीच येत नाही, विल शाल सोबत नेहमी हॅव येते. त्याचं रिझन हे आहे की मॉडल ऑक्झिलरी वर्ब सोबत बेस फॉर्म येते. तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करून ठेवा की मॉडल ऑक्झिलरी वर्ब सोबत नेहमी बेस फॉर्म यूज केला जातोय, त्यामुळे विल शाल सोबत बी येते, हॅव येते, कधी हॅज येत नाही. ओके, गॉट इट. तर चला आता आपण क्वेश्चन्स बघूया की कोणत्या टाईपचा टेन्स आहे. तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला इथं थोडेसे वाक्य लिहिते आणि त्याच्यावरनं आपण ठरवूया की ते कोणत्या टाईपचे टेन्स आहे. तर बघा, इथं तुम्हाला एक 8 वाक्य दिसत असतील. आता मी तुम्हाला जे शिकवलंय त्याच्यावरून आता तुम्ही ट्राय करा की हे कोणत्या टाईपचं टेन्स असणार आहे. तर चला, मी तुम्हाला हेल्प करतो ओळखायला की हे कोणत्या टाईपचं टेन्स आहे. तर बघा, स्नेहा इज अ सायंटिस्ट. इथं वर्ब काय, इज. इज कोणता आहे, V1 आहे. V1 कोणत्या ह्याच्यात असते, प्रेझेंट मध्ये. ऑब्विसली हे काय आहे, प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंट मध्ये कोणता टेन्स आहे असं म्हणायचं असेल तर मग तुम्ही काय पण म्हणू शकता, सिंपल प्रेझेंट टेन्स, इनडिफायनाइट प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट टेन्स. ओके. तर दुसरं बघा, आता आय एम अ डॉक्टर. एम काय, V1. मग हा पण काय, प्रेझेंट. प्रेझेंट टेन्स कुठला, प्रेझेंट, प्रेझेंट इनडिफायनाइट, प्रेझेंट इनडिफायनाइट, सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट टेन्स म्हणू शकता. तर बघा, दे आर, हा पण V1 आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट म्हणा किंवा प्रेझेंट इनडिफायनाइट म्हणा किंवा प्रेझेंट टेन्स. ओके. ही वॉज अ सोल्जर, हा काय, V2 आहे. V2 कशात असतोय, पास्ट मध्ये असतोय. हा झाला पास्ट टेन्स. कोणता पास्ट, पास्ट इनडिफायनाइट म्हणा, पास्ट सिंपल म्हणा किंवा पास्ट टेन्स, एकच झालं. ओके. हा झाला वी वर क्लोज फ्रेंड्स, हा पण काय, V2. V2 म्हटल्यावर काय झालं, पास्ट टेन्स, पास्ट इनडिफायनाइट टेन्स. आय हॅव अ लक्झरी कार. आता आय हॅव आहे, हॅव कोणता आहे, बेस फॉर्म आहे, V1 आहे. म्हणजे हे काय झालं, प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट इनडिफायनाइट टेन्स. परत आय हॅड, हॅड काय आहे, मी तुम्हाला शिकवलेलं. हॅव, हॅड, हॅड. मग हे काय झालं, हॅड V2 आहे. मग V2 असल्यावर पास्ट टेन्स, पास्ट इनडिफायनाइट, पास्ट सिंपल टेन्स म्हणू शकताय.
ही हॅज मल्टिपल रिस्पॉन्सिबिलिटीज. हॅज काय होता V5. V5 म्हणजेच काय V1 म्हणजेच प्रेझेंट टेन्स. समजलं प्रेझेंट आणि पास्ट इनडिफायनाइट टेन्स कसे ओळखायचे. तर चला आता आपण अजून व्हिडिओज बघूया. चला तर मग आता पुढचे सेंटेन्सेस बघूया. इथं काय लिहिले आय डिड माय प्रोजेक्ट. डिड काय आहे V2. V2 म्हणजे काय पास्ट इनडिफायनाइट. ओके. आय डू युअर एक्सरसाइज. आय डू युअर एक्सरसाइज. डू काय आहे V1 आहे प्रेझेंट इनडिफायनाइट. ही डज हिज वर्क. ही डज हिज वर्क. डज काय आहे V1 आहे. V5 आहे पण V1 आहे. म्हणजे बघा आता डूची रूप लिहितो मी. डू आहे त्याचा V1 काय असतोय डू असतोय. V2 काय असतोय डीड असतोय. V3 डन असतोय. V4 डुईंग असतोय आणि V5 डज असतोय. मग आपण डज V5 V1 मध्ये कन्सिडर करतोय कारण का तो सिंग्युलर मध्ये यूज करतोय. मग डज काय झालं हे काय झालं प्रेझेंट इनडिफायनाइट. पुढचं वाक्य आय विजिट द लायब्ररी रेग्युलरली. विजिटेड असतोय म्हणजे हा काय V1 आहे. V1 म्हणजे हा पण काय प्रेझेंट इनडिफायनाइट आहे. ही वॉक्स इन द पार्क एव्हरी इव्हनिंग. वॉक्स काय V1 आहे मग हे पण प्रेझेंट इनडिफायनाइट झालं. रोहन बॉट अ लॅपटॉप लास्ट मंथ. बॉट काय आहे V2 आहे. बाय बॉट मग हे काय झालं V2 असल्यामुळे हे काय झालं पास्ट इनडिफायनाइट. वॉज काय V2 पास्ट इनडिफायनाइट. आता मी तुम्हाला एक वाक्य लिहून दाखवते इथं. तर बघा आय हॅड अ कार. ओके. तुम्हाला हा डाऊट आलेला असेल तर मी तो डाऊट तुम्हाला सॉल्व्ह करून सांगतो. तर बघा हा इथं V2 आहे. तुम्हाला माहिती आहे की हॅड काय आहे. हॅड V2 पण आहे आणि हॅडच V3 पण आहे. मग तुम्ही इथं V2च का मानला V3 का मानला नाही असं तुम्हाला प्रश्न पडला असू शकतो. तर बघा V3 यूज करायच्या अगोदर नेहमी हॅज हॅवचा फॉर्म यूज करायला लागतोय. हॅज हॅव हॅड या तिघांपैकी एखादा कोणतं तरी वर्ड पहिला यूज करायला लागतोय आणि त्याच्यानंतर ना V3 यूज करू शकतो आपण. नेहमी V3 यूज करायच्या अगोदर आपल्याला या तिन्हीपैकी एक वर्ड असायला लागतोय. जर तो नसेल तर तो आपण V2 कन्सिडर करतो. मग हा झाला V2. का आला V3 आणि V2 मधला डिफरन्स. आता बघा मी तुम्हाला असं सांगितलं की इथं काय येणार आय बॉट कार. आता बघा मी इथं काय म्हटलं V2 आहे हा. ओके. तर बघा बाय बॉट असतोय म्हणजे बायचा थर्ड फॉर्म पण बॉट असतोय. ओके. तर तुम्ही म्हणाल की इथं V2 का घेतला V3 का घेतला नाही. तर जर समजा इथं असं असतं आय हॅव बॉट कार किंवा आय हॅड बॉट कार तर मग मी म्हटलं असतं की हे काय आहे V3 आहे. पण इथं ऑलरेडी हॅज हॅव मधला कोणताच फॉर्म यूज केलेला नाहीये म्हणजे हा काय झाला V2 यूज केला आपण. का आला V2च्या अगोदर कोणता फॉर्म यूज करायची गरज नसत्या. V2 स्वतः मेन वर्ब असतोय आणि त्याला कुठल्या हेल्पिंग वर्बची गरज नसते. का आलं तर चला आपण नेक्स्ट सेंटेन्सेस बघूया. चला तर मग आता आपण पुढचे सेंटेन्सेस बघूया आणि ओळखूया की कोणत्या टाइपचे टेन्स आहेत. तर बघा करण इज वॉचिंग अ मूवी. इज वॉचिंग आहे VING. VING म्हणजे काय आपण शिकलेलो आहोत कंटिन्युअस. इज काय आहे V1 म्हणजे काय प्रेझेंट म्हणजे हे कोणतं टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता बघा हॅज बीन कॉट.
हा काय V3 आहे आणि हा बीचा रूप आहे. बीचा रूप प्लस V3 असेल तर कोणत्या टाईपचं सेंटेन्स असते मी तुम्हाला शिकवलं, पॅसिव्ह. मग हे काय पॅसिव्ह आहे. पॅसिव्ह असेल तर मग हा काय आहे, प्रेझेंट आहे. मग प्रेझेंट आणि हा काय आहे, वर्बचा थर्ड फॉर्म. प्रेझेंट परफेक्ट पॅसिव्ह आहे. कोणता आहे, प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट आहे, पॅसिव्ह टेन्स आहे. प्रेझेंट परफेक्ट पॅसिव्ह टेन्स आहे. इट हॅज बीन शोईंग आहे. इथं काय VING म्हणजे काय, कंटिन्युअस टेन्स असतोय. मग हा सोडला, हा काय V3 आहे. वर्बचा थर्ड फॉर्म आहे म्हणजे हे कोणता असणार आहे, परफेक्ट. आणि हॅज आहे म्हणजे काय, V1 आहे. V1 म्हणजे काय असतोय, प्रेझेंट असतोय. म्हणजे हा कोणता टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. समजला. तर पुढचं बघूया आता. ड्राफ्टेड V3 आहे आणि इथं बीचा फॉर्म आहे. B प्लस V3 काय असतोय, पॅसिव्ह. म्हणजे हे वाक्य कोणत्या टेन्स, कोणत्या वॉइस मध्ये आहे, पॅसिव्ह वॉइस मध्ये आहे. आता बघा, हा काय V1 आहे आणि हा काय VING आहे, V4 आहे. म्हणजे कंटिन्युअस झालं, कंटिन्युअस आहे. कोणता कंटिन्युअस आहे, हा प्रेझेंट कंटिन्युअस आहे. कोणता पॅसिव्ह टेन्स आहे, प्रेझेंट कंटिन्युअस वाला पॅसिव्ह टेन्स आहे हा. आता पुढचा बघून घ्या आपण, पुढचं वाक्य बघून घ्या. पुढचं वाक्य काय आहे बघा, दे हॅव कम्प्लिटेड द असाइनमेंट रिसेंटली. बघा, हॅव कम्प्लिटेड म्हणजे हा काय झाला, V3 आणि हॅज हॅव आहे. म्हणजे हा कुठला आहे, परफेक्ट टेन्स आहे. V3 वरून काय आलं की तुम्हाला हा परफेक्ट टेन्स आहे. आणि हॅज हॅव, कोणता हॅव आहे, फर्स्ट फॉर्म आहे. म्हणजे कुठला असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे हा. कळालं, कोणता टेन्स आहे हा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आता बघा, द ज्यूस वॉज बीइंग प्रिपेअर्ड बाय हर. हा काय V3 आहे. V3 सोबत हा काय बीचा फॉर्म आहे. म्हणजे हा कोणता वाक्य असणार आहे, पॅसिव्ह असणार आहे. पॅसिव्ह आहे. ओके राईट, पॅसिव्ह आहे. मान्य केली की बाबा हा पॅसिव्ह. ओके. आता बीइंग वरनं हा सोडला मी, आता बीइंग घेतलं. बीइंग वर काय V4 आहे म्हणजे कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस आहे. वॉज काय V2 म्हणजे कोणता टेन्स असतोय, पास्ट. म्हणजे हा पास्ट कंटिन्युअसचा पॅसिव्ह आहे. समजला, पास्ट कंटिन्युअसचा पॅसिव्ह. आता सातवा बघा, आय वॉज रायटिंग अ लेटर, स्टोरी, सॉरी, आय वॉज रायटिंग अ स्टोरी असं वाक्य. हा काय V4 काय सांगतोय, कंटिन्युअस आहे. आणि आता काय वॉज काय असतोय, V2 म्हणजे कोणता असतोय, पास्ट. म्हणजे हा काय पास्ट कंटिन्युअस आहे. समजलं. आता बघा, दे हॅड शिफ्टेड देअर ऑफिस. शिफ्टेड काय V3 आहे. V3 वरून काय आलं की परफेक्ट टेन्स आहे. हॅड काय V2 आहे. V2 वरून काय आलं, पास्ट आहे. म्हणजे हा काय पास्ट परफेक्ट टेन्स आहे. समजलं तर बघा, करण इज वॉचिंग अ मूवी नाव. बघा, ह्याच्यामध्ये V1 आणि ING आहे. ING वरून काय आलं की हा कंटिन्युअस आहे आणि V1 वरून काय आलं की प्रेझेंट आहे. म्हणजे हा प्रेझेंट कंटिन्युअस वाक्य आहे. दुसरं वाक्य बघा, द थिफ हॅज बीन कॉट बाय अ पोलीस लेटली. मग आता बघा, हॅज बीन कॉट आहे. हॅज बीन कॉट वरून काय लक्षात आलं की हा थर्ड फॉर्म आहे आणि हा बी सोबत जर थर्ड फॉर्म येत असेल तर आपण त्याला पॅसिव्ह वॉइस म्हणतो. म्हणजे हे वाक्य पॅसिव्ह वॉइस मध्ये आहे. V3 वरून काय आलं की परफेक्ट आहे आणि हॅज वरून काय आलं की प्रेझेंट आहे. म्हणजे प्रेझेंट परफेक्टचा पॅसिव्ह आहे हा वाक्य. ओके, क्लिअर, समजलं. तिसरं वाक्य बघा, हॅज बीन शोईंग. हॅज बीन शोईंग वरून काय करतंय तर बघा, शोईंग काय शो करतोय तुला, शोईंग ING फॉर्म आहे म्हणजे कंटिन्युअस टेन्स असणार आहे. आणि बी सोबत कंटिन्युअस टेन्स आलाय म्हणजे बी काय सांगतोय की हा परफेक्ट टेन्स आहे. बीन आलेला असल्या, हा बीन काय आहे बीचा, सॉरी थोडस मिस्टेक झाला. तर बघा, मी तुम्हाला व्यवस्थित सांगते. बीन काय आहे, बीचा थर्ड फॉर्म आहे. बीचा थर्ड फॉर्म असल्यामुळे हे काय शो करतोय तुला, परफेक्ट टेन्स. ओके. आणि हॅज काय शो करतोय की प्रेझेंट आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. का आलं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, कसं आलं, हॅज बीन शोईंग. शोईंग वरनं काय आलं की कंटिन्युअस टेन्स आहे. बीन वर्बचा थर्ड फॉर्म आहे त्यामुळे आपल्याला काय आलं की परफेक्ट असणार आहे. आणि हॅज V1 असल्यामुळे आपल्याला काय आलं की ते प्रेझेंट आहे. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. कसं आहे, काय आलं तर बघा, आता पुढचं, अ लेटर इज बीइंग ड्राफ्टेड बाय मॅनेजर दीज डेज.
आता बघा इज बिंग ड्राफ्टेड. ड्राफ्टेड काय V3 आहे आणि बिंग काय बी आहे. बीच्या फॉर्म सोबत ING आलं, बीच्या फॉर्म सोबत वर्बचा थर्ड फॉर्म आला म्हणजे वाक्य कशात असणार आहे, पॅसिव्ह मध्ये असणार आहे. हा वाक्य पॅसिव्ह मध्ये आहे. परत इज काय आहे, V1 आहे म्हणजे प्रेझेंट असणार आहे आणि हा V4 आहे म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस. बघा इथे लिहिले मी प्रेझेंट कंटिन्युअसचा पॅसिव्ह आहे. ओके का आलं. तर पाचवं बघा दे हॅव कम्प्लिटेड द असाइनमेंट रिसेंटली. तर बघा हॅव कम्प्लिटेड आहे, कम्प्लिटेड वरनं काय आलं की हा थर्ड फॉर्म आहे आणि हॅव वरनं काय आलं की हा फर्स्ट फॉर्म. थर्ड फॉर्म कशाचा असतोय, परफेक्ट टेन्स असतोय. मग हा झाला परफेक्ट आणि हॅव झाला फर्स्ट फॉर्म असल्यामुळे प्रेझेंट म्हणजे हा प्रेझेंट परफेक्टचा वाक्य. लास्ट सहावं बघा वॉज बिंग प्रिपेअर्ड. वॉज बिंग प्रिपेअर्ड हा V3 आणि हा बीचा फॉर्म आहे. B प्लस V3 काय बनवतोय, पॅसिव्ह. मग त्याच्यानंतर काय आलं की V2 आहे हा म्हणजे हा पास्ट असणार आहे. बिंग काय आहे, कंटिन्युअस आहे, पास्ट कंटिन्युअसचा पॅसिव्ह वाक्य. आता पुढचं बघा आय वॉज रायटिंग अ स्टोरी. वॉज रायटिंग आहे, वॉज काय आहे, V2 आहे, V2 म्हणजे पास्ट आहे. रायटिंग काय आहे, VING म्हणजे कंटिन्युअस आहे, हा पास्ट कंटिन्युअसचा वाक्य. का आलं तर बघा हे हॅड शिफ्टेड देअर ऑफिस. हॅड काय आहे, V2, शिफ्टेड V3 म्हणजे V3 काय शो करतोय, परफेक्ट टेन्स आहे आणि V2 काय शो करतोय, पास्ट आहे म्हणजे हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे. समजलं. तर आता आपण पुढचे वाक्य बघूया. तर चला आता आपण बघूया अजून वाक्य. तर बघा वी हॅड बीन लिव्हिंग हर फॉर 5 years सिन्स 2020. हॅड बीन लिव्हिंग आहे, यो काय VING, यो काय सांगतोय कंटिन्युअस आहे. बीन काय सांगतोय थर्ड फॉर्म आहे म्हणजे हा सांगतोय परफेक्ट आहे. आणि हॅड काय आहे, V2 आहे, V2 काय सांगतोय आपल्याला पास्ट आहे. याच्यावरून तुम्हाला कळालं असेल की हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचं वाक्य. तर बघा विल इन्फॉर्म आहे, हा काय आहे, V1 आहे आणि हा विल आहे. याच्यावरून काय कळालं, विल शाल सोबत V1 आहे म्हणजे हा काय आहे, फ्युचर इनडिफायनेट आहे, फ्युचर टेन्स आहे. तर बघा द ब्रिज विल बी रिपेअर्ड बाय द वर्कर्स. रिपेअर्ड आहे, रिपेअर्ड काय V3 आहे आणि हा बीचा फॉर्म आहे. B प्लस V3 कधी येतंय, पॅसिव्ह असल्यावर येते म्हणजे हे वाक्य कुठलं आहे, पॅसिव्ह आहे. ओके. विल बी रिपेअर्ड, बी बेस फॉर्म आहे, फर्स्ट आहे आणि विल म्हणजे याच्यावर काय कळालं, फ्युचर इनडिफायनाइट पॅसिव्ह आहे. हा फ्युचर इनडिफायनाइट पॅसिव्ह आहे. ते काल तुम्हाला कसं आहे. आता बघा चौथं शी विल बी परफॉर्मिंग ऑन स्टेज नेक्स्ट वीक. शी विल बी परफॉर्मिंग हा काय सांगतोय, कंटिन्युअस असणार आहे. बी काय सांगतोय, फर्स्ट फॉर्म आहे म्हणजे आणि विल सोबत आहे म्हणजे फ्युचर आहे, फ्युचर कंटिन्युअस आहे. पाचवं वाक्य बघा दे विल हॅव अचिव्ड. अचिव्ड काय आहे, V3 आणि हॅव आहे, फर्स्ट फॉर्म आहे. हा काय झाला, परफेक्ट. हा काय सांगतोय, प्रेझेंट आहे पण विल सोबत आहे. विल सोबत असल्यामुळे हा काय सांगतोय बघा, विल सोबत आहे म्हणजे प्रेझेंट नाही येणार. विल सोबत असला की फ्युचर असतोय, फ्युचर परफेक्ट टेन्स आहे. आता बघा द गार्डन इज क्लीन बाय देम. क्लीन काय आहे, V3 आहे आणि हा काय आहे, बीचा फॉर्म आहे. V प्लस B3 काय सांगते आपल्याला, पॅसिव्ह आहे वाक्य म्हणजे हे वाक्य कसं आहे, पॅसिव्ह आहे. V3 आणि इज आहे म्हणजे हा काय आहे, पॅसिव्ह आहे. इज काय सांगतोय, प्रेझेंट आहे आणि त्याच्या अगोदर काय नाहीये, हा V1 आहे डायरेक्ट, हा कन्सिडर करायचा नाही म्हणजे हा काय प्रेझेंट इनडिफायनाइट वाला पॅसिव्ह आहे. ओके. तर बघा अ ट्रॉफी वॉज वोन बाय द टीम, लोकल टीम. आता बघा वोन हा V3 आहे आणि हा बीचा फॉर्म आहे म्हणजे वाक्य पॅसिव्ह मध्ये. वोन V3 आहे, हा कॅन्सल केला, V2 म्हणजे हा V2 आहे. V2 म्हणजे काय असणार आहे, पास्ट, पास्ट इनडिफायनाइटचा पॅसिव्ह आहे. तर बघा फ्रेंड्स तुम्हाला कळालं असेल की कशा प्रकारे आपण व्हॉइस ओळखतो. आणि बघा
मी जिथं जिथं पॅसिव्ह लिहिले ते पॅसिव्हची वाक्य आहेत आणि जिथं काही लिहिलेलं नाही ती सगळी ऍक्टिव्हची वाक्य आहेत. हे तुम्हाला सगळं कळालं कोणत्या टाईपचा टेन्स ओळखायचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून कोणते टॉपिक शिकायची इच्छा असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर चला तर आपण उद्या भेटू नेक्स्ट व्हिडिओ सोबत. बाय.